अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी आयात शुल्क मोठी कपात करण्याचे संकेत दिले आहेत। सध्या अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर सरासरी 25% टॅरिफ आकारला जातो। तो कमी होऊन 18% येण्याची शक्यता आहे। ही कपात ऐकायला कमी वाटते, पण प्रत्यक्षात ती भारत अमेरिका व्यापार संबंधांमध्ये मोठा बदल घडवू शकते। कारण एका निर्णयामुळे हजारो कोटींच्या व्यवहाराची दिशा बदलू शकते। हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण पाहूया। नमस्कार, मी रवी, तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल। समजा भारतात बनवलेला एक रेडीमेड शर्ट अमेरिकेत $100 जातो। त्यावर जर 25% टॅरिफ लागला तर अमेरिकन आयातदाराला तो शर्ट $125 पडतो। पण जर टॅरिफ 18% आला तर तोच शर्ट फक्त $118 मिळतो। म्हणजे एका शर्टवरचं $60 बचत होते। मोठ्या प्रमाणात हजारो लाखो वस्तू आयात केल्या तर ही बचत प्रचंड मोठी ठरते। यामुळे अमेरिकन व्यापारी नैसर्गिकरित्या भारतीय वस्तू अधिक प्रमाणात खरेदी करायला लागतात। भारत आणि अमेरिका यांचे व्यापार संबंध जुने असले तरी गेल्या काही वर्षात त्यात तणाव निर्माण झाला होता। डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिका फर्स्ट या धोरणामुळे त्यांनी अधिक देशांवर, त्यात भारताचाही समावेश होता, जादा टॅरिफ लादले। भारत अमेरिकन वस्तूंवर जास्त कर लावतो, विशेषतः हार्ले डेव्हिडसन बाईक सारख्या महाग वस्तूंवर, असा आरोप ट्रम्प यांनी केला होता। याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने भारताच्या स्टील आणि ॲल्युमिनियम सारख्या उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लावले। यामुळे दोन्ही देशांच्या कंपन्यांना तोटा सहन करावा लागला आणि व्यापार वाढीचा वेग मंदावला। आता सुचवली जात असलेली टॅरिफ कपात ही त्या तणावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न मानला जात आहे। या निर्णयाचा थेट फायदा भारताच्या निर्यातीला होणार आहे। उदाहरणार्थ, भारतातील कापड उद्योग पाहिलं तर गुजरात, तामिळनाडू किंवा महाराष्ट्रातील कारखान्यांमध्ये तयार होणारे कपडे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर विकले जातात। टॅरिफ कमी झाला तर हे कपडे अमेरिकेत स्वस्त मिळतील आणि चीनी किंवा बांगलादेशी कपड्यांची थेट स्पर्धा करू शकतील। औषध निर्माण क्षेत्रातही तसाच परिणाम दिसू शकतो। भारत जगातला मोठा जेनेरिक औषधांचा पुरवठादार आहे। समजा एखादा भारतीय औषध अमेरिकेत $50 विकलं जातं। जास्त टॅरिफमुळे ते औषध महाग होतं, पण टॅरिफ कमी झाला तर तेच औषध अमेरिकन रुग्णांसाठी स्वस्त होऊ शकतं। याचा फायदा अमेरिकन ग्राहकांनाही होतो आणि भारतीय फार्मा कंपन्यांचंही उत्पादनही वाढतं। निर्यात वाढली की त्याचा थेट परिणाम रोजगारांवर होतो। उदाहरणार्थ, जर एखादा ऑटोमोबाईल पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीला अमेरिकेतून जास्त ऑर्डर मिळाला तर तिला उत्पादन वाढवावं लागतं। उत्पादन वाढवण्यासाठी नवीन यंत्रसामग्री, अधिक कामगार आणि जास्त शिफ्ट्स सुरू कराव्या लागतात। यामुळे स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळतात आणि लघु व मध्यम उद्योगांना स्थैर्य मिळतं। याचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे परकीय चलन साठ्यावर होतो। जेव्हा भारत अधिक वस्तू निर्यात करतो तेव्हा डॉलरच्या स्वरूपात देशात पैसा येतो। हा पैसा म्हणजेच परकीय चलन साठा वाढतो। उदाहरणार्थ, निर्यात वाढली तर रिझर्व्ह बँकेकडून अधिक डॉलर जमा होतात। यामुळे रुपयाची किंमत स्थिर राहण्यास मदत होते आणि पेट्रोल, गॅस यांसारख्या आयातीवर होणारा खर्च नियंत्रणात राहतो। हा निर्णय अमेरिकेसाठी फायदेशीर आहे। सध्या अमेरिका चीनवरील आपलं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। चीनमध्ये राजकीय तणाव, व्यापार युद्ध आणि पुरवठा साखळीतील अडचणी यामुळे अमेरिकन कंपन्या पर्याय शोधत आहेत। अशा वेळी भारत एक विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येतो। उदाहरणार्थ, जर एखादी अमेरिकन कंपनी आधी चीनमधून इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स मागवत असेल तर तीच कंपनी भारतातून तेच पार्ट्स मागवण्याचा निर्णय घेऊ शकते, कारण भारतातून आयात स्वस्त पडते आणि राजकीय जोखमही कमी असते। तरीही काही प्रश्न शिल्लक राहतात। ही टॅरिफ कपात नेमकी सर्वच भारतीय उत्पादनांवर लागू होणार की फक्त काही निवडक क्षेत्रापुरती मर्यादित राहणार हे अद्याप स्पष्ट नाही। तसेच अमेरिकेतील अंतर्गत राजकारण, निवडणुका आणि सत्ता बदल यांचा या धोरणांवर किती परिणाम होईल हेही पाहावं लागेल। एकूण पाहता भारत अमेरिका व्यापार संबंधांमध्ये होणारी ही टॅरिफ कपात केवळ कागदावरची घोषणा नसून तिचा परिणाम कारखान्यांपासून ते सामान्य माणसाच्या खिशापर्यंत जाणवू शकतो। जर भारताने या संधीचा योग्य वापर केला, आपली उत्पादन गुणवत्ता सुधारली आणि वेळेवर पुरवठा सुनिश्चित केला तर येणारा काळ भारतीय निर्यातीसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ ठरू शकतो। हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।